सलगरेत शोककळा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या सर्व गटाकडून श्रद्धांजली प्रचार कार्यक्रम रद्द. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून सलगरे गावातही तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सलगरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज होणारा शुभारंभ तात्काळ रद्द केला. याबाबत माहिती देताना विजय तात्या पाटील यांनी सांगितले की अजितदादांच्या निधनामुळे राज्याने एक अनुभवी, कणखर आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले आहे. आज प्रचाराची सुरुवात होणार होती, मात्र दुःखाच्या वातावरणात कोणताही राजकीय कार्यक्रम न करता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सलगरे येथे आयोजित श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, अजितराव घोरपडे सरकार गट, जयंत पाटील गट तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी 2 मिनिटांचे मौन पाळून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला असून राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे भावनिक उद्गार यावेळी विजय पाटील यांनी काढले. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरणात असून अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि ही मनाला चटका लावणारी आणि एक न भरून काढणारी सकाळ आज या महाराष्ट्रामध्ये उगवली. आणि उगवत असताना आज आपल्या राज्याचं जे नुकसान झालं, ज्या तळागाळातील लोकांचं जे दादा गेल्यामुळे जे नुकसान झालं ते कधी भूत न भविष्य भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे. आणि आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुकीचा प्रचाराची सुरुवात आज केली होती, त्याच्या आज आमचे सगळे कार्यक्रम आज स्थगित करण्यात आले, रद्द करण्यात आलेले आहेत. तरी सर्व आमच्या महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना किंवा नेते मंडळींना एक विनंती आहे की सर्वांनी आजचे कार्यक्रम सर्व रद्द करून दादांच्या ज्या जाण्यानं दुःख झालंय, जो महाराष्ट्र पोरका झालाय, की न भरून निघणारी पोकळी आहे. आणि त्यासाठी आपण सर्वजण एक दिवस दादांच्या आपल्या या जाण्यानं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी आपण आजचे सर्व कार्यक्रम थांबवून या पुढचे वरिष्ठांचे जसे आदेश येतील त्या पद्धती आपण इथून पुढचा प्रचार किंवा रणधुमाळी सुरू करायची आहे. त्यामुळं सलगरे जिल्हा परिषद गटातून आणि एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या वतीनं, पूर्व भागाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि परमेश्वराला एक मागणं करतो की हा जो महाराष्ट्र पोरका झालाय आणि जे नुकसान झालंय यातलं सावरण्याची शक्ती या परमेश्वरानं आम्हाला सर्वांना द्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो.